नमस्कार माझ्या प्रिय आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण यूट्यूबवरून 11वीच्या अर्थशास्त्र विषयाची स्वाध्यायमाला सुरू केली आहे। ज्या स्वाध्यायमालेमध्ये आपण प्रत्येक प्रकरणातील स्वाध्यायात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नांना समजून घेत आहोत, सोबतच त्या प्रश्नांची उत्तरे समजून घेत आहोत आणि स्वाध्यायातील ते प्रश्न प्रश्नपत्रिकेत कोणत्या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सोबतच समजून देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या अर्थशास्त्र विषयातील आजचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। या प्रकरण क्रमांक 4 वरील स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेऊया या YouTube व्हिडिओच्या दरम्यान। त्यासाठी आपण क्रमिक पुस्तक आणि वही सोबत घेऊन हा स्वाध्याय चेक करावा आणि स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरं नोट आउट करून घ्यावीत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचा आहे किंवा सांगायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अर्थशास्त्र विषयातील एकूण 6 प्रकारच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे। ज्या प्रश्नामध्ये आपल्याला 1 गुणासाठी एका विधानाला असणारा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवायचा असतो, सांगायचा असतो किंवा लिहायचा असतो। उदाहरणच घेऊन पाहूया। बघा, पहिलं विधान या प्रकरणाला अनुसरून असणारं परकीय किंवा विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली जी गुंतवणूक असेल, म्हणजे दुसऱ्या देशातील कंपनी किंवा उद्योजक किंवा व्यावसायिक यांनी भारतात येऊन जर कोणत्या व्यवसायात किंवा उद्योगात गुंतवणूक केली तर अशा गुंतवणुकीला आपण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणतो। त्यामुळं पहिल्या विधानासाठी योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द आहे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक। हे उत्तर पहिल्या विधानासाठी आहे। विधान क्रमांक 2 पहा, लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेला विकास कार्यक्रम, म्हणजे महाराष्ट्रातील लघु उद्योजक, मध्यम उद्योजक आणि सूक्ष्म उद्योगांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्यामुळं यासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम। त्यानंतर विधान क्रमांक 3 पहा, आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे, म्हणजे आर्थिक विकास होण्यासाठी जर वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि विभाजन सुलभ करायचं असेल तर त्यासाठी आर्थिक पायाभूत सुविधांची गरज असते। त्यामुळं या विधानाचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे आर्थिक पायाभूत सुविधा। त्यानंतर विधान क्रमांक 4, स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे हे कशामध्ये पाहायला मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो, हे सहकार चळवळीमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळं सहकार चळवळीत स्वयंसहाय्यतेचे मूल्य पाहायला मिळतं, सोबतच लोकशाही, समता आणि एकता सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळं यासाठीचा शब्द आहे सहकार चळवळ। प्रश्न क्रमांक 2, विसंगत शब्द ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे हा सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नात आपल्याला विसंगत म्हणजे त्या गटात न बसणारा शब्द शोधायचा असतो आणि तो उत्तरासाठी लिहायचा असतो किंवा उत्तरासाठी विचारात घ्यायचा असतो। पाहूया, खाली देण्यात आलेले काही शब्द आहेत, याच्यामध्ये 4 शब्द दिलेले असतात। त्या 4 पैकी एक शब्द हा त्या गटात बसत नाही, म्हणजे विसंगत असतो, तो आपल्याला शोधून उत्तरामध्ये लिहायचा असतो। बघा, 1, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता आणि अभियांत्रिकी। हे जे 4 शब्द देण्यात आलेले आहेत त्यातील 3 शब्द हे शेती क्षेत्राशी संबंधित आहेत आणि अभियांत्रिकी हा वेगळा शब्द आहे। त्यामुळं या पहिल्या क्रमांकामध्ये अभियांत्रिकी हा विसंगत शब्द ठरेल।
त्याच्यानंतर पुढच्या विसंगत शब्दाच्या प्रश्नाकडे येतो। नंबर 2, पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन आणि विमा। विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन असेल, बँकिंग असेल आणि विमा क्षेत्र असेल, हे तीनही सेवा क्षेत्रामध्ये येणारे घटक आहेत आणि वाहन उत्पादन हे मात्र औद्योगिक क्षेत्रामध्ये येणारा घटक असल्यामुळे वाहन उत्पादन हा शब्द विसंगत आहे। त्यानंतर तिसरं विधान पहा, पुणे, हैदराबाद, नाशिक आणि नागपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच पाहिलं की ज्यावेळी 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्याच्यानंतर राज्याच्या प्रशासकीय विभाग किंवा महसुली विभाग करण्यात आले। ते महसुली विभाग 6 आहेत। त्याच्यापैकी पुणे, नाशिक आणि नागपूर हे महसुली विभाग आहेत, परंतु हैदराबाद हे मात्र त्यामध्ये येत नाही। त्यामुळं हा विसंगत शब्द आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे। त्यामुळं उत्तर आहे हैदराबाद। त्यानंतर चौथा प्रश्न पहा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभ केंद्र, विशेष आर्थिक क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या मुद्द्यांमध्ये 3 मुद्दे हे औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आहेत। उदाहरणार्थ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभ केंद्र उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे, विशेष आर्थिक क्षेत्र उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे सुद्धा उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे। त्यामुळं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे वेगळं ठरेल किंवा विसंगत ठरेल, कारण हे सेवा क्षेत्राशी संबंधित किंवा पर्यटनाशी संबंधित विकास महामंडळ आहे। त्यामुळं उत्तर आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ। नंबर 5, प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण। तर या 5व्या क्रमांकामध्ये आपण पाहिलेल्या सामाजिक पायाभूत संरचनांमधील शिक्षण या संरचनेच्या संदर्भामध्ये असणारे हे शब्द आहेत। हे शिक्षणाशी संबंधित प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण आहे, परंतु आतिथ्य सेवा हा शब्द मात्र विसंगत आहे किंवा शिक्षणाशी संबंधित नाही। त्यामुळं हा शब्द विसंगत ठरेल। आता विसंगत शब्द कसा ओळखायचा, त्याची काही उदाहरणं किंवा त्या संदर्भातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण जाणून घेतली। प्रश्न क्रमांक 3 कडे येऊया। हा प्रश्न आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना ओळखणं हा एक भाग आहे आणि ती संकल्पना स्पष्ट करणं हा दुसरा भाग आहे। या 2 भागासाठी 2 गुणांचा प्रश्न क्रमांक 2A मध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारला जातो। यामध्ये आता पहिलं उदाहरण पाहूया। नंबर 1, यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। आत्ताच आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की जर परकीय किंवा विदेशी कंपन्यांनी भारतात येऊन केलेली जर गुंतवणूक असेल, तर आता या ठिकाणी जपानने भारतात येऊन केलेली ही गुंतवणूक आहे। त्यामुळं इथं जी संकल्पना ओळखली जाईल ती असेल प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक। आणि प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे काय याचं स्पष्टीकरण आपल्याला खाली करावं लागेल। नंबर 2, प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले। या उदाहरणामध्ये आपल्याला पर्यटन ही संकल्पना ओळखता येईल, कारण प्राजक्ता व तिचे कुटुंब मनोरंजनासाठी आपल्या घरापासून दूर फिरायला गेले, याला आपण पर्यटन असं म्हणतो। त्यामुळं पर्यटन हा शब्द या ठिकाणी संकल्पना ठरेल आणि त्याचं विश्लेषण किंवा त्याचं स्पष्टीकरण अपेक्षित असेल। नंबर 3, लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो। आता लातूरचा प्रवीण हा मुंबईच्या चित्रपट सृष्टीमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतो। हे जर आपण क्षेत्र पाहिलं तर हे मनोरंजन क्षेत्र आहे, कारण मनोरंजन क्षेत्रामध्ये चित्रपट निर्मिती होते
आणि त्याच्यामुळं त्या चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये प्रवीण तंत्रज्ञ म्हणून काम करतो आहे. म्हणून यासाठीची जी संकल्पना आहे ती मनोरंजन क्षेत्र अशी आहे. त्याच्यासाठी 1 गुण आणि मनोरंजन क्षेत्राबद्दलचं स्पष्टीकरण करण्यासाठी 1 गुण. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. नंबर 4, चंद्रपूरची राणी गोंद ही मुंबई गोवा जहाजावर म्हणजे क्रूज शिपवर जहाज सुंदरी म्हणून काम करते. याही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही चंद्रपूरची राणी गोंद ही मुंबई आणि गोवा या जहाजावरती जहाज सुंदरी म्हणून काम करते. याचा अर्थ ही आतिथ्य सेवा देत आहे. मग आतिथ्य सेवा ही संकल्पना या ठिकाणी येते. मग आतिथ्य सेवा म्हणजे काय याचा अर्थ किंवा याचं विश्लेषण स्पष्टीकरण आपल्याला त्यामध्ये द्यावं लागेल. अशा पद्धतीनं योग्य संकल्पना ओळखणं आणि ती स्पष्ट करणं हा 2 गुणांसाठीचा प्रश्न विचारला जात असतो प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्न क्रमांक 4 पहा, फरक स्पष्ट करा. हा जो फरक स्पष्ट करण्याचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्नपत्रिकेमध्ये विचार करता प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये विचारला जाणारा 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे. याही प्रश्नाबद्दल जाणून घेताना आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आपण फरक लिहित असतो त्यावेळी त्या उत्तरपत्रिकेच्या पानाचे 2 समान भाग करण्यात यावे आणि एका भागात एक संकल्पना आणि दुसऱ्या भागात दुसरी संकल्पना असा समोरासमोर फरक लिहिला गेला पाहिजे. फरक लिहिताना पहिली काळजी घ्यावयाची ही की पहिला मुद्दा हा व्याख्येचा किंवा अर्थाचाच असला पाहिजे. ही अट मात्र नक्की आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा असा पहिला फरक आहे. मग आर्थिक पायाभूत सुविधा कशाला म्हणायचं आणि सामाजिक पायाभूत सुविधा कशाला म्हणायचं याचा अर्थ पहिल्यांदा सांगावा लागेल. 1 गुण. आणि मग आर्थिक पायाभूत सुविधेची काही उदाहरणं आणि सामाजिक पायाभूत सुविधेची उदाहरणं असा दुसरा मुद्दा. अशा 2 मुद्द्यांमध्ये फरक लिहावा लागेल 2 गुणांसाठी. नंबर 2, शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. आता शेती क्षेत्राचा अर्थ स्पष्ट करावा लागेल, सेवा क्षेत्राचा अर्थ स्पष्ट करावा लागेल आणि शेती क्षेत्रामध्ये कोणकोणते ते घटक येतात त्याचं स्पष्टीकरण किंवा सेवा क्षेत्रात कोणकोणते घटक येतात त्याचं स्पष्टीकरण आपण दुसऱ्या फरकाच्या मुद्द्यात देऊ शकतो. तिसरं आहे पर्यटन आणि आतिथ्य सेवा. याही ठिकाणी पर्यटन म्हणजे काय त्याचा अर्थ, आतिथ्य सेवा म्हणजे काय त्याचा अर्थ हा पहिला फरकाचा मुद्दा असेल आणि इतर कोणताही एक मुद्दा दुसऱ्या क्रमांकाला येईल. नंबर 4, शिक्षण आणि आरोग्य सेवा. या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य सेवा या 2 सामाजिक पायाभूत संरचनातील घटक आहेत. मग शिक्षण याचा अर्थ, आरोग्य सेवा याचा अर्थ आणि त्याच्या संदर्भातील कोणताही एक फरकाचा मुद्दा अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये फरक लिहायचा असतो किंवा स्वाध्यायातील फरकाचा प्रश्न लिहित असताना तो लिहिण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितले. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारतात, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. 4 गुणांसाठी जेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं असतं तेव्हा ते कशा पद्धतीने लिहायला पाहिजे हे पण आपण या प्रश्नासोबत समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सहकार चळवळीची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीच्या भूमिकेबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मग महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीला कशी सुरुवात झाली, कोणत्या सहकारी संस्था आहेत, सध्या किती सहकारी संस्था आहेत, ते त्याच्यातील सभासदांपर्यंतचं जेवढं विश्लेषण आपण केलेलं आहे किंवा स्पष्टीकरण समजून घेतलं आहे ते सगळं काही स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे. नंबर 2, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनानं शेती क्षेत्राच्या विकासासाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजना आपण अभ्यासल्या आहेत. त्या सर्वच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या आपण सविस्तरपणे लिहिणे हे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. बघा महाराष्ट्र राज्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या ज्या उपाययोजना आहेत या सर्व उपाययोजना
त्या प्रश्नाच्या उत्तरा अंतर्गत लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या। आता उद्योग क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राच्या समस्या सुद्धा आपण जाणून घेतलेल्या आहेत किंवा समजून घेतलेल्या आहेत। उद्योग क्षेत्रात येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत ह्या आपण उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भात माहिती घेत असताना याच प्रकरणामध्ये त्या पाहिलेल्या आहेत। त्यामुळे या समस्या सुद्धा आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट कराव्या लागतील। नंबर 4, महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करायच्या आहेत। म्हणजे महाराष्ट्र शासनाने सामाजिक पायाभूत सुविधांमधील शिक्षण आणि आरोग्य या दोन सुविधांबद्दल कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो। असा हा 4 मार्कांसाठीचा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारला जाऊ शकतो आणि स्वाध्यायातील या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अशा पद्धतीने लिहायची आहेत। प्रश्न क्रमांक 5 मध्ये खालील तक्ता, आकृती किंवा उतारा यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हा जो 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्याच्यावर आधारित स्वाध्यायातील हा 6वा प्रश्न आहे। खालील उतारा वाचून काळजीपूर्वक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, इथं एक उतारा किंवा इथं एक परिच्छेद दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या वाचलेल्या परिच्छेदावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। आता केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला याचं कारण सुरुवातीलाच देण्यात आलेला आहे। भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यामागे कोणता उद्देश होता ते आपल्याला पहिल्याच विधानामध्ये स्पष्ट केलेलं आहे। दुसरा प्रश्न बघा। देशातील किती ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेली आहे याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला वरच्या परिच्छेदामध्ये मिळतं आणि ते म्हणजे 12,378 ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेली आहे। 3 नंबर, महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्य भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत ते शेवटी दिलेलं आहे। महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड ही राज्यसुद्धा उत्कृष्ट ठरली आहेत। त्यामुळं उत्तरामध्ये या राज्यांची नावं येतील। आणि शेवटी नंबर 4, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याबद्दल तुमचे मत सांगा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रश्नामध्ये स्वमतावर आधारित प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि तो 1 किंवा 2 गुणावर आधारित विचारला जाऊ शकतो। आता या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेले असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असे 4 प्रश्नाचे 4 गुण मिळून हा प्रश्न तयार होतो आणि अशा पद्धतीने एखाद्या उतार्यावर आपल्याला 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये 5व्या प्रश्नामध्ये विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरण क्रमांक 4 या प्रकरणावरील संपूर्ण स्वाध्याय आणि स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न व त्याचा अर्थ आणि उत्तर सविस्तरपणे जाणून घेतलं। धन्यवाद।